तर मम्मी करत आहे आता उत्ताप्पा कुरकुरीत. उत्तापा नाही बाय, डोसा. डोसा. इडली, डोसा, सांबर. सरळ तर काय चाललंय करायचं? ह्याच मी तास झाले व्हिडिओ करायला बोलली त्या. सगळ्यांचं खाऊन झालं. तर मस्त की आंबोळी चालल्या. आंबोळी नाही हो, डोसा आहे. डोसा सॉरी, इकडे इडली आहे. इकडे इडली. एका पिठापासून आपण विविध व्यंजन बनवू शकतो. तर ते मला तयार करून दिले, ती दाखव प्लेट. दाखवा ना. इकडं आणखी वर. आम्ही ते डोसा करते ना. त्यात काय आहे? इडली आहे काय? मला दिलं ते हो. भारी झालंय की. येस. मी कधी कुठली गोष्ट केली आणि ती वाया गेली असं होतं पण. होय. आय एम सुगरण. तर बटर लावून छान असा डोसा भाजून झालाय. बघू शकता किती ट्रान्सपरंट आहे. मस्तच. आणि ही मी चटणी केल्या तयार ह्याची, म्हणजे आपल्या असं आपण इडली डोसा सांबर खायला जातो ना, तिथे जी देते बंद पावडर ती केले. आणि ह्या इडल्या, तर इथे इडल्या गाठल्या, त्याच्यावर सांबर 1 वाटी आणि खोबऱ्याची चटणी 1 वाटी आणि हा थोडा मसाला. आणि नंतर हे असं मुरत ठेवायचं आणि ह्याची पाडचेला अरेच्या अशी एक बाईट ह्यांनी खाणार आहेत. मस्त लागते बोललो. होच तर म्हणून ठेवलं. इडली सांबर आणि चटणी दाखवते. ही धरा ही. तर पुरीसनी पहिल्यांदा क्रिस्पी डोसा पाहिजे होता नका, एकदम क्रिस्पी झाला. पुन्हा म्हणलं क्रिस्पी नको, मऊच पाहिजे. आव क्रिस्पी एखादी बाईट छान वाटते. मग इथं केलेलं आहे बटाटा आणि शेवगा घालून छान असं तुरीच्या डाळीचं फक्त सांबर, त्यात मिक्स डाळ केली नाही. आणि ही खोबऱ्याची चटणी. सगळे जेवण झाले वाईस कमी. आणि आता हे मी आले दाखवायला, कारण मी मॅच बघत होतो ना. होय. इंडिया आणि इंग्लंड. आणि तुम्ही पण ही अशी गंध पावडर चटणी करून ठेवू शकता बरं का घरात. छान आहे. आणि अजून बघा कशी खमंग मस्त आहे अशी. आणि मी ही एक आमटीत पण घातलेली, बरं मस्तच झालेली आमटीत. म्हणजे मिळून येत्या, कारण त्यात डाळ उडदाची, हरभऱ्याची आणि तीळ आहे भरपूर, कढीपत्ता, त्यामध्ये चव जोरात आहे. तर चला आता तुम्ही मस्त असा त्याचा लाभ घ्या खाण्याचा, कारण हे असं करून दिलं का नाही खायला मस्त लागतं. इडल्या घास लागत नाही. मेन म्हणजे ह्याच्यावर अजून जरा सांबर पाहिजे. इडली खाल्ली की छाती दुखतं. ती नको, ही घाल मला चटणी चटणी खोबऱ्याची. खाचीला तसं बस 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 संपल तसं. तर चला. आणि आज आलेलं पिस्स, मग पिस्स पण मी दाखवलंय, तर ती पण तुम्ही बघा. पिस्स म्हणजे काय सांग? पिस्स हो, ती जोगण्यांच्या वेळेस असते, ती जोगेश्वरी देवीचं काय काय माहिती नसते पिस्स. हा, तर ते पिस्स बघितलं असेल आतापर्यंत. आता म्हणजे इथून पुढंच तुम्ही पिस्स बघून घ्या. पिस्स म्हणजे ती पिस्स येतात असं लिंबाचं ढाळ लावून, आणि ते आपल्या घरात येऊन ती लिंब झाडून हुंबरं मारून जाते ती. त्यामुळं आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते, आपलं धान्य व्यवस्थित राहतं. मग त्या लिंबाचा पाला आई म्हणल्या की वाळवायचा आणि धान्यात घालून ठेवायचा. आणि ते आलेत की त्यांच्यासाठी आपण एक खोबऱ्याची वाटी, त्यात गुळ आणि 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं नाणं आणि धान्य देतो. त्यांचा एक डब्बा असतो म्हणजे कुकरचा. मग आपल्या इच्छेनं आपण देऊ शकतो. मग आम्ही पण दिलं. तर असं पिस्स येऊन गेलं. आणि आहे कासेगावची यात्रा. पूर्ण माग लागले. हो, श्रीषा म्हणत्या नाही येणार का काय पंढराय. आम्ही जाणार रिक्षा करून. जाऊ. तुम्ही कधीच येत नाही आमच्याकडे यात्रेत. तर चला, ह्यांनी कसं लावलंय बघा सूरज. लागते. तू पण मोडूनच खा.
गडबड करू नको. मीच दिले तुम्हाला सगळं तयार करून. त्यासनी फक्त चारायचंच राहते. चारलं पण सोडा. होय होय असं सगळं मिक्स करून द्यायचं. मग शेट आहेत शेट. आपल्या 5 नंदींचं ही मोठं शेट आहे ती बारकं शेट आहे ती सगळं बिग शेट. चला तर बघू शकता ही गोकर्णीची वेल लावलेली आणि किती फुलं लागलेत बघा. आणि ह्या फुलांचा मी रोजच्या रोज चहा प्यायला लागलोय. त्यांना पण फ्रेश वाटतंय ह्या फुलांचा चहा प्यायला लागल्यापासून. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आपली ही वेल. बघताना तर प्रत्यक्षात एवढं प्रसन्न वाटतं हिच्याकडे बघितल्यावर. तर चला मी ह्याच्यावर एक आपल्या फॅमिली बरोबर मस्त गोष्ट शेअर करणार आहे या फुलांची. तर नक्कीच पुढचा व्हिडिओ या फुलांच्यावरच येईल. धान्य कुठे किती हा आणू काय हो आला नाही काय करत त्याला लांब बांधलंय मी. नाही नाही मग तर बांधलाय. ह्याचा धबधबा चिक्या भांडे. आणि ही पीस कासेगावमध्ये असतं. तर ही पीस कासेगावमध्ये पण येतं, वाटेगावमध्ये पण येतं आणि शेण्यामध्ये पण येतं. आणि त्याचं मंदिर इथं आहे. हा देव ही जी शिला दिसते तीच. तरी अशी बारकी पोरं फोटो काढतात आणि थोडे दिवसांनी लवसेट पण येईल. तर चला हे पारंपरिक असं मानलं जातं की पिसून गेले की घरात धनधान्याची समृद्धी होती, किडं वगैरे होत नाहीत धान्यात. असा लिंबाचा पाला झाडून जाते. तर ही बारकी बघा मीठ खायला लागले मीठ. आणि सगळी आता तिने एका कुठल्या तरी खोलात नाही बाहेर आलेली हाईच. आणि ही सगळी दावण आता ह्यांनी लागले सोडायला रायबाला. ह्याची म्हणलं टाप घालान घातलेली नाही. तर मी इथं श्री शानिकम यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ सोडलेला आहे, डाउनलोडला टाकलाय. अरे चा तर व्हिडिओ डन करायचा राहिलाय, आत्ताच एडिट करून सोडला. तर चला आता पब्लिश डाउनलोडला टाकते. इकडं बघा कशी कसरत चालू आहे. तर आली संध्याकाळ तिथलं नंदीचं शेण काढलं. काही बाहेर इतके इन्फेक्शन झाले की काय बोलायचं. आहो टाप घाला हो. वाघ चिडलाय. कार्तिक तर का नाही सुंबाटाच आहे. खुळायच काय रे, सोडा त्याला.